स्क्रोल थांबवा. आज मी बनवत आहे सुपर कुरकुरीत रवा मटार नगेट्स. फक्त साध्या साहित्यापासून पण टेस्ट अशी की पाहुणे रेसिपी मागतील कुरकुरीत रवा मटार नगेट्स घरच्या घरी, तेही स्पेशल चटणी सोबत. सकाळच्या नाश्त्याला काही वेगळं हवं आहे आणि संध्याकाळी भूक लागली आहे तर आज बनवा सुपर कुरकुरीत रवा नगेट्स. मी आहे राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा बॉईल करायला ठेवला आहे. बटाटा बॉईल होते तोपर्यंत आपण पुढील तयारी करू. मिक्सरचं पॉट घ्या, त्यामध्ये 1 वाटी वाटाणे घाला. मी इथे 1 वाटी वाटाणे घेतले आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही प्रमाण इथे वाढवू शकता. आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहे. लसूण पाकळ्या इथे जास्त नको, फक्त लहान लहान 5 ते 6 लसूण पाकळ्या पुरेशा होते. आणि हिरवी मिरची घ्या. मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्ही हिरवी मिरची चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जर हिरवी मिरचीची तुम्हाला करायचे नसेल नगेट्स तर तुम्ही इथे लाल तिखट किंवा चिली फ्लेक्सचा वापर करू शकता. हे सगळं पाणी न घालता बारीक पेस्ट तयार करून घ्या. पाणी घातलं तर मिश्रण पटकन शिजणार नाही, कारण हलकासा कचवटपणा जाईल तोपर्यंत परतवायचा आहे, म्हणून पाणी अजिबात वापरू नका. इथे बटाटा देखील उकळलेला आहे. बटाटा जास्त शिजवू नका, नाहीतर मिक्सचर स्टिकी होईल. हा बटाटा गार करायला पाण्यामध्ये घालून साल काढून घ्या. आता जे फिरवलेलं मिश्रण आहे त्या मिश्रणाला हलकंसं आपल्याला परतवायचं आहे. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवा. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घाला. तेल व्यवस्थित तापू द्या. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घाला. जिरे व्यवस्थित तळतळू द्या. नंतर त्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घाला. पांढरे तिळाऐवजी तुम्ही काळे तीळ पण वापरू शकता. पण तीळ घातल्यामुळे आतून नीट फ्लेवर येतो आणि आपले नट्स एकदम क्रिस्पी आणि फ्लेवरफुल बनतात. त्यामुळे तीळ आवर्जून घाला. छान तडतळू द्या. तडतळलं की त्यामध्ये फिरवलेलं मिश्रण यामध्ये घाला. मटार, मिरची, लसूणची पेस्ट टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिट हलकंसं मध्यम आचेवर कच्चा वास जाईपर्यंत आणि पूर्णतः कच्चवटपणा जाईपर्यंत परतून घ्या. हा स्टेप अजिबात स्किप करू नका, नाहीतर नगेट्स कच्चवट लागू शकतात. त्यामुळे हा स्टेप महत्त्वाचा आहे. आता हलकंसं तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही साधारण 2 मिनिटसुद्धा परतवू शकता. साधारण तेलामध्ये 2 मिनिट्स परतून घ्या, म्हणजे कच्चा वास निघून जातो. पण इथे साधारण 2 मिनिट किंवा 4 मिनिट सतत परतवत राहायचं, कारण की खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत परतवत राहा. नंतर यामध्ये 1 चमचा मीठ घाला. तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 1 चमचा वापरत आहे. नंतर यामध्ये पाणी घाला. पाणी सुरुवातीला थोडंच वापरा. मी सुरुवातीला 1 ग्लास वापरत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण. सुरुवातीला 1 ग्लास पाणी पुरेसं आहे. जर मिक्सचर जास्त घट्ट वाटलं तर हळूहळू अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास तुम्ही वाढवू शकता. सतत इथे हलवत राहा. पाणी जास्त झालं तर मिक्सचर सैल होतं, नगेट्स नीट शेपमध्ये येत नाही. आणि पाणी कमी राहिलं तर मिक्सचर घट्ट होऊन चिटकतं, हाताने तुकडे करायला त्रास होतो. म्हणून मिक्सचर मध्यम कन्सिस्टन्सी मध्यम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आता मला इथे थोडं पाणी कमी वाटत होतं, त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी इथे वाढवलेलं आहे. तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हळूहळू पाणी वाढवा. एक छोटा बॉईल येऊ द्या. एक छोटा बॉईल आला की त्यामध्ये 1 लहान वाटी बारीक रवा घेतला आहे. जर 1 मोठी वाटी भरून तुम्ही मटार घेतले असेल तर 1 लहान वाटी भरून तुम्ही बारीक रवा घ्या. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तुम्ही जर या प्रमाणाने नगेट्स बनवाल तर अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी तुमचे नगेट्स बनून तयार होतील. रवा टाकताना गॅस इथे मध्यमच ठेवा. कंटिन्यू मिक्स करत राहा. साधारण 2 ते 3 मिनिट घट्टसर होईपर्यंत कंटिन्यू गुठल्या मोडत मिक्स करत राहा. रवा टाकल्यानंतर मिक्सचर घट्ट होणं का आवश्यक आहे, कारण त्यामुळे नगेट्स व्यवस्थित शेप घेतात आणि तळताना फुटत नाही. हे साधारण 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर सतत शिजवल्यावर साध्य होते. जर मिक्सचर खूप सैल राहिलं तर नगेट्स नीट गोल्डन आणि कुरकुरीत होत नाही. तर मिक्सचर घट्ट पण माऊसर ठेवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून हाताने तुकडे करणे सोपे जाईल. सातत्याने हलवत राहणे आणि पाणी हळूहळू ॲडजस्ट करणे हा प्रो टिप आहे. कढईतच मी मिश्रण गार करायला ठेवलं आहे. आता एक स्पेशल चटणी तयार करू. त्यासाठी 12 ते 15 मी पुदिन्याची पानं घेतली आहे आणि 2 ते 3 इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या आहे.
लसूण इथे कमीच ठेवा. नंतर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. नंतर इथे भाजलेले थोडे शेंगदाणे घेतले आहे. हे साधारणतः 3 टेबलस्पून आहे. नंतर यामध्ये 2 चमचे घट्ट असं दही घेतलं आहे. दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील घेऊ शकता. साधारण अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये वापरा. नंतर इथे जिरेपूड घेतली आहे. हे साधारण मी थोडं हलकं भाजून घेतलं होतं. नंतर याची पूड तयार केली. अर्धा चमचा जिरेपूड घातली. नंतर इथे काळं मीठ घेतलं आहे. काळं मीठसुद्धा अर्धा चमचा घेतला आहे. काळं मिठाऐवजी तुम्ही चाट मसालाचा देखील वापर करू शकता. नंतर इथे थोडी ताजी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व साहित्य बारीक असं फिरवून घ्या आणि चटणी तयार करा. यासाठी तुम्ही फिरवण्याकरिता यामध्ये पाणी किंवा बर्फाचे क्यूब देखील टाकू शकता. मी इथे 2 बर्फाचे क्यूब टाकले आहे आणि बारीक अशी पेस्ट तयार करणार आहे. जर चटणी बारीक राहिली तर नगेट्स नीट लॅप होईल आणि यामुळे प्रत्येक तुकड्यावर एकसारखी चव आणि खाण्याचा अनुभव देखील मस्त येईल. त्यामुळे चटणी इथे बारीकच ठेवा. तुम्ही पाहू शकता मिश्रण पूर्णतः गार झालं आहे. हाताला कुठेही चिटकत नाही. आता आपण सुरुवातीला जो बटाटा उकळायला घेतला होता तो बटाटा इथे आता खिसून घ्या. इथे खिसणीच्या किंवा मॅशरच्या साहाय्याने तुम्ही इथे बटाटा मॅश करू शकता. बटाटे नेहमी मॅश करूनच वापरा, कारण मिक्सचर एकसंग होतं आणि नगेट्स नीट आकार देता येतात. मॅश केलेला बटाटा मिक्सचरमधील इतर घटकांसोबत सहज मिसळतो आणि तुकडे सहज तुटत नाहीत. आता हे सर्व मिश्रण हाताने हलकं एकसंग करा, जेणेकरून चिटकणार नाही आणि तुकडे सहज शेपमध्ये घेता येईल. इथे फक्त लक्षात ठेवा, मिश्रण इथे घट्टच असायला हवं. जर सैल झालं तर तुकडे नीट पडत नाही आणि क्रिस्पी होणार नाही. त्यामुळे मिश्रण नेहमी घट्टच ठेवावे. इथे बटाटा जास्त शिजलेला आणि जास्त उकळलेला नसावा. जर बटाटा जास्त शिजलेला असेल तर इथे मिश्रण जास्त स्टिकी आणि सैल बनतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे मिश्रण आपलं तयार आहे. आता हाताला थोडं हलकं तेल लावा आणि ज्यावर नगेट्स बनवायचे असेल त्यावर सुद्धा हलकं थोडं तेल लावून घ्या. तेल लावल्यामुळे कुठेही मिश्रण चिटकत नाही. ज्यावरती तुम्हाला नगेट्स करायचे असेल तर त्यावरती तुम्ही हलकंसं तेल लावून घ्या. मी सर्वीकडे थोडं तेल लावून घेतलं आहे. आता एक छोटा गोळा घ्या. आता या गोळ्याचा लांब असा रोल तयार करा. रोल करताना कुठेही कठीण जात नाही. सहजरित्या रोल तयार होतो. त्यामुळे अजिबात काळजी घ्यायचं कारण नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये सर्व रोल इथे तयार होतात. तुम्ही सुद्धा हलक्या हाताने दोन्ही हाताने रोल तयार करू शकता. अशा पद्धतीचा रोल तयार करून घ्या. त्यानंतर रोलमधून समान आकाराचे तुकडे कापा, जे साधारण 2 ते 3 सेंटीमीटर लांब असावे. तुकडे नीट बाजूला एका थाळीत ठेवा, जेणेकरून एकमेकावर चिटकणार नाहीत आणि तळायला तयार राहतील. मी या रोलचे छोटे छोटे आकाराचे तुकडे करून घेत आहे. साधारण 2 ते 3 सेंटीमीटर एवढेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे तुकडे कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता कुठेही मिश्रण हाताला किंवा खालती चिटकलं नाही, म्हणजे हे मिश्रण आपलं परफेक्ट आहे. आता हे सर्व तुकडे मी एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवून देणार आहे. नंतर ही समोरचे सर्व तुकडे मी याच पद्धतीने करून घेणार आहे. किंवा तुम्ही अशा पद्धतीचं एकसारखे लांब रोल करून एक टाईमलाच ठेवू शकता. नंतर इथे एकसारखे समान आकाराचे काप करू शकता, ज्यामुळे सर्व नगेट्स एकसारखे आणि फ्राईंगसाठी सोपे होतात आणि तुकडे एकसारखे असतील तर फ्राय करायलाही एकसमान होतात. आता तळण्याकरिता कढईमध्ये तेल तापत ठेवा. त्यामध्ये एक एक करून सर्व नगेट्स तळून घ्या. तेल इथे मध्यम गरमच ठेवा. थोडे थोडे करूनच नगेट्स इथे सोडा. पहिल्या 1 ते 1.5 मिनिटात हलवू नका. नंतर झाराने हलवत गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्या. तेल फार इथे गरम नको, नाहीतर वरून रंग येतो आणि आतमधून कच्चं राहतं. त्यामुळे हलकं गरम मध्यम आचेवर साधारण इथे 2 ते 3 मिनिट नगेट्सला तळून घ्या. नंतर 1 ते 1.5 मिनिटानंतर सतत हलवत गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्या. कारण सतत हलवत राहिल्याने चारी इकून छान नगेट्स तळल्या जातील. त्यामुळे सतत हलवत राहा. तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आता हे नगेट्स झाराच्या साहाय्याने काढून घ्या. मी असेच एक एक करून सर्व नगेट्स इथे तळून घेणार आहे.
आता गरम गरम रवा मटार नगेट्स सर्व करा आणि स्पेशल चटणीसोबत खाऊन घ्या. बाहेरून कुरकुरीत आतून मऊसर एकदम परफेक्ट स्नॅक्स आहे. जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. शेवटी तुम्ही वरून थोडं काळं मीठ किंवा लाल तिखट असं चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला, चीज पावडर तुम्ही जे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही यावर स्प्रिंकल करू शकता. मी इथे लाल तिखट आणि काळं मीठ स्प्रिंकल करून घेत आहे. सुपर क्रिस्पी गरमागरम रवा मटार नगेट्स आणि ही आमची स्पेशल चटणी एकदम परफेक्ट पार्टी स्नॅक आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा.